नमस्कार, मी यामिनी महामुणकर हितगुजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, दिवसेंदिवस महिलांच्या गर्भाशयाशी संबंधित समस्यांमध्ये खूप वाढ होतीये. त्यातील एक समस्या म्हणजे एंडोमेट्रियोसिस. एंडोमेट्रियोसिस महिलांच्या गर्भाशयाशी संबंधित समस्या असून याविषयी कमी जागरूकता असल्याने यावरील उपचार पद्धती किंवा लक्षणे, निदान आणि या समस्येचे दीर्घकालीन परिणामांविषयी अनेक महिलांना काहीही कल्पना नाहीये. आणि त्यामुळे हितगुजमध्ये आपण महिलांमध्ये एंडोमेट्रियोसिस जागरूकता या विषयावर डॉक्टर अंशुमाला शुक्ला कुलकर्णी यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे. डॉक्टर, आपलं मनापासून स्वागत आहे झी 24 तासमध्ये. नमस्कार. थँक्यू. नमस्कार यामिनी. खूप आभारी आहे मी तुम्ही आम्हाला बोलवलं इथे आणि ह्याबद्दल ह्या टॉपिक बद्दल आपण बोलतोय आज. कारण आपण विषयाला सुरुवात करणार आहोत, पण प्रेक्षकांना मी त्याआधी तुमची थोडक्यात अगदी ओळख करून देते. प्रेक्षक हो, डॉक्टर अंशुमाला शुक्ला कुलकर्णी या अंधेरी पश्चिम मुंबई येथील स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ आहेत आणि त्यांना या क्षेत्रामध्ये 19 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्या गेल्या 7 वर्षांपासून कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे सल्लागार म्हणून काम करतात. डॉक्टर अंशुमाला या स्त्रीरोग शास्त्रातील तज्ज्ञ, मिनिमल ॲक्सेस लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जन आहेत आणि त्यांनी लॅप्रोस्कोपिक पद्धतीने जवळपास 200हून अधिक अगदी गुंतागुंतीच्या अशा शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. तर आज डॉक्टरांकडून एंडोमेट्रियोसिस आजाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण विषयाला सुरुवात करूया. ओके, श्योरली. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, पण त्याविषयी जनजागृती खूप कमी आहे. त्यामुळे अनेक महिलांना याविषयी माहितीच नाही. कारण की पिरियड्समध्ये जे पेन होतं ते नॉर्मली सगळ्यांनाच होतं, पण हे कितपर्यंत गंभीर याचे परिणाम दिसू शकतात भविष्यात हे त्यांना माहीत नाहीये. तर सुरुवातीला अगदी एंडोमेट्रियोसिस म्हणजे नेमकं काय आहे हे सांगा तुम्ही. एंडोमेट्रियोसिस म्हणजे आपल्या गर्भाशयामधल्या जी आतमधली गादी असते, दर महिन्याला जे पिरियड्स येतात तेव्हा ती बाहेर येते, तसेच सेल्स गर्भाशयाच्या बाजूला किंवा बाहेर आतड्यांवर, युरिन ब्लॅडरवर, ओव्हरीजवर, फेलोपियन ट्यूब्सवर जाऊन चिटकतात आणि तिथे जाऊन दर महिन्याला ते उगवतात. त्याच्यातून त्याला सूज येते आणि त्याच्याहून पेन, हेवी ब्लिडिंग होणं आणि इनफर्टिलिटी होणं हे सगळे त्रास एंडोमेट्रियोसिस मुळे असू शकतं. बरं. आणि ह्याचे सिम्पटम्स म्हणजे बेसिकली ओव्हरलॅपिंग असतात. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की नॉर्मली पिरियड्समध्ये आपल्याला सगळ्यांना पेन होतो, त्याच्यात विशेष काय आहे. आणि जर कोणाला कोण लहान मुलगी असेल, शाळेत आहे, तिला आपल्याला गोळ्या द्यावे लागतात किंवा इंजेक्शन द्यावे लागतात पेनसाठी, तर आपण त्यांना सांगतो की ठीक आहे, बरं झालं, मोठे झाल्यानंतर बरं होऊन जाईल, लग्न झाल्यानंतर बरं होईल, मुलं झाल्यानंतर बरं होणार आहे. पण हा एंडोमेट्रियोसिसचा जो त्रास असतो, जर एकदा चालू झालं की मग ते कधीही बरं होत नाही जोपर्यंत ट्रीटमेंट आपण व्यवस्थित घेत नाही. पण त्याची जाणवणी पेशंटला होत नाही, कारण आपण सगळे असंच आपल्याला कळतं की ते सगळं नॉर्मल आहे, म्हणजे नॉर्मल सिम्पटम्स आहेत असं सगळ्यांना वाटतं. आणि त्यावेळेस अनेकदा घरगुती उपचार करतात, तात्पुरता फरक येईल अशा पद्धतीचा उपचार करतात, पण ते खूप चुकीचं आहे. पण मॅम, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हे ओळखायचं कसं? एंडोमेट्रियोसिस झालेला आहे हे ओळखण्यासाठी त्याची काही लक्षणे दिसतात का? सिम्पटम्समध्ये एंडोमेट्रियोसिसला द फर्स्ट सिम्पटम म्हणजे पहिला मुख्य सिम्पटम म्हणजे पेन होणं, दुखणं. जेव्हा पाळी येते तेव्हा पोटात असहनीय दुखणं होणं, ज्याच्यासाठी आपल्याला औषधं घ्यावी लागतात, गोळ्या घ्यावी लागतात, किंवा आपल्याला बेशुद्धपणा होतो त्याच्यामुळे, किंवा आपल्याला काम करायला सोय होत नाहीये, आपण शाळेत जाऊ शकत नाहीये, कामाला जाऊ शकत नाहीये. पेन होणं जेव्हा आपल्याला युरिन पास करायचे असेल, स्टूल पास करायचे असेल, तेव्हाही खूप पेन होतो पाळीच्या वेळेस. हे असे जे पेन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर एंडोमेट्रियोसिसमुळे. त्याच्याऐवजी हेवी ब्लिडिंग होणं, दिस इज अनदर साइन ऑफ एंडोमेट्रियोसिस. आणि एंडोमेट्रियोसिस झाल्यामुळे फर्टिलिटी होत नाही, म्हणजे प्रेग्नन्सी होत नाहीये. दॅट इज अदर सिम्पटम ऑफ एंडोमेट्रियोसिस वेअर डायग्नोसिस हॅपन्स. बरोबर. पण मॅम, नेमका एंडोमेट्रियोसिस खूप अतिशय कठीण असा शब्द देखील आहे बोलताना, त्यामुळे याचे परिणाम देखील खूप असे गंभीर असणार आहेत. पण हा नेमका आजार कशामुळे होतो? आतापर्यंत आपल्याला हे माहिती पडलेलं नाहीये की हे कशामुळे होतो, पण डेफिनेटली आपल्याला जेनेटिक्स कारणं असतात. कारण आईला जर खूप पेनफुल पिरियड असले असतील तर आपल्याला पण होऊ शकतात. थोडेफार फॅक्टर्स सच ॲज PCOD, पण हाय एस्ट्रोजन स्टेट जे असतात त्याच्याही एंडोमेट्रियोसिस होऊ शकतो. पण ज्यांना एंडोमेट्रियोसिस असतं त्यांना ही वाढ लवकर का होते? कारण त्यांच्या इम्युनिटीमध्ये थोडीशी खराबी असते, त्यांचे इम्युन रिॲक्शन खूप जास्त असतात, त्यामुळे हे एंडोमेट्रियोसिस लवकर वाढतं. म्हणजे कोणाकोणाला थोडं माइल्ड एंडोमेट्रियोसिस असतं, त्यांची इम्युनिटी चांगली असेल ते कंट्रोल करू शकतात. पण कोणाची इम्युनिटी जर चांगली नसेल किंवा त्याच्यात त्यांना कंट्रोल करण्यासाठी त्याची डिझीज कंट्रोल करण्यासाठी त्यांच्याकडे फंक्शनॅलिटी नसेल,
तर मग एंडोमेट्रियोसिस जास्त वाढून जाऊ शकतो. बरं. ऍक्च्युली ते कशाबद्दल होतो ह्याचा अजून आपल्याला काही माहिती नाहीये, पण डेफिनेटली बाकीचे फॅक्टर्स आहेत जे आपल्या रिस्क फॅक्टर्स वाढवतात त्याच्यासाठी. बरोबर. पण मॅम यावर उपचार करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही मगाशी म्हटलात की घरगुती उपचार किंवा तात्पुरते उपचार करू नका, लवकरात लवकर जितकं आपण त्याचं निदान करू आणि उपचार करू तितकं ते बरं असतं. पण उपचार करण्यासाठी त्याचं निदान होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर याचं निदान कसं केलं जातं? खूप कठीण आहे ऍक्च्युली. ह्याचं निदान होत नाही, म्हणूनच जगभरात ह्याला 4 ते 7 वर्ष लागतात डायग्नोसिस करण्यासाठी, कारण हे कुठेही दिसत नाही. म्हणजे लहान मुलगी 16-17 वर्षाची ज्याला पेन होत असेल, कदाचित डॉक्टरांकडे गेली तर ते सांगते सोनोग्राफी करा. तर सोनोग्राफीमध्ये हा एंडोमेट्रियोसिस आजार, जे छोटे छोटेसे रक्तांचे गाठे होतात, ते कधी कधी एंडोमेट्रियोसिसमध्ये सोनोग्राफीमध्ये दिसतच नाही. जर दिसत नसेल तर सगळे सांगतात की ठीक आहे, ही नॉर्मल आहे. फक्त ओव्हेरियन म्हणजे जर आपल्या ओव्हरी बीजकोशमध्ये जर त्रासिस झालेली असेल तर ती एंडोमेट्रियोसिस सोनोग्राफीमध्ये दिसू शकते. पण जर आपण साधी सोनोग्राफी केलेली असेल तर ते एंडोमेट्रियोसिस सोनोग्राफीमध्ये कधी दिसत नाही. कधी कधी त्याच्यासाठी आपल्याला MRI करावा लागतो किंवा एक्झामिनेशन म्हणजे गायनेकोलॉजिस्टकडे गेल्यानंतर जेव्हा ते तुमची एक्झामिनेशन करतात तेव्हा त्यांना कळतं की आपल्याला एंडोमेट्रियोसिस आहे. आणि ह्याचं फायनल डायग्नोसिस दुर्बिणीने बघितल्यानंतरच कळतं आपल्याला. म्हणजे आपण दुर्बीनचं जे चेक करतो, दुर्बीण आत घातल्यानंतर आपल्याला कळतं की ऍक्च्युली एंडोमेट्रियोसिस आहे. म्हणजे एंडोमेट्रियोसिस कशामुळे होतो हे देखील आपल्याला एक्झॅक्टली कळत आणि त्याचं निदान होणं तर अजून त्यापेक्षा कठीण आहे. पण मॅम साधारण निदान होण्यासाठी किती वेळ लागत असेल? जनरली ॲव्हरेज जे आपल्याला 4 ते 7 वर्ष लागतात निदान होण्यासाठी. आणि मोस्ट कॉमनली म्हणजे जेव्हा लहान मुली असतात ते मोठे झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर त्यांना प्रेग्नेन्सी हवी असते आणि जेव्हा बाळपण होत नाही, प्रेग्नेन्सी होत नाहीये, तेव्हा ते जाऊन चेकअप करून घेतात आणि तेव्हा त्यांना कळतं की एवढ्या वर्षाची जी आपल्याला वेदना होती ती ऍक्च्युली हे एंडोमेट्रियोसिसमुळे होती, ते आपल्याला कळलंच नाही. आणि तोपर्यंत इट इज व्हेरी टू लेट, कारण कधी कधी हे एंडोमेट्रियोसिस निग्लेक्ट केल्यामुळे ते ओव्हरीज डॅमेज होऊन जातात, बीज कमी होऊन जातात किंवा फेलोपियन ट्यूब डॅमेज होतो, युटरस डॅमेज होतो. तर ती 25 किंवा 30 वर्षापर्यंत जे डायग्नोसिस झालेलं नसेल तेव्हापर्यंत खूप फारसा डॅमेज होऊन जातो. बरं. त्यामुळे लवकरात लवकर निदान होणं गरजेचं आणि त्यावर तितकंच लवकर उपचार होणं देखील गरजेचं. पण यामध्ये काही उपचार पद्धती आहेत का आणि त्या कोणत्या? आता मी तुम्हाला सांगितलं ह्याचा आपल्याला माहिती नाहीये की कारण काय ऍक्च्युली, व्हॉट इज द करेक्ट रिझन की आपल्याला एंडोमेट्रियोसिस कशाबद्दल होतोय. तसंही ह्याचा क्युअर नाहीये, कारण आपल्याला हे माहिती नाही की कशामुळे येतोय, म्हणून आपल्याला एक 100% क्युअर सारखा काहीच नाहीये. पण डेफिनेटली एकदा डायग्नोसिस व्यवस्थित झालेलं असेल तर आपल्याकडे मेडिकल मॅनेजमेंट आणि सर्जरी हे 2 प्रकार आहेत ज्याच्याने आपण ह्याचे सिम्पटम्स कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. आणि ज्यांना फर्टिलिटीची गरज असेल त्यांना फर्टिलिटी इम्प्रूव्ह करू शकतो आपण, त्यांना आपण प्रेग्नन्सी देऊ शकतो. तर बेसिकली आपण ह्या डिझीजला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, पण क्युअर करू शकत नाही. बरं. पण मॅम सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सध्याच्या घडीला लाखो प्रेक्षक आपला एपिसोड बघतात आणि त्यांना देखील हाच प्रश्न पडला असेल की जसं तुम्ही याचे काही निदान सांगितलात किंवा कशामुळे होतो हे देखील कळत नाहीये, तर त्यामुळे हा किती गंभीर आजार आहे हे देखील आपल्याला कळून येते. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की गर्भधारणेमुळे एंडोमेट्रियोसिस बरा होतो का? नाही, अजिबात नाही. प्रेग्नेन्सीमुळे एंडोमेट्रियोसिस बरा होतो असं मिसकन्सेप्शन आहे. एंडोमेट्रियोसिस हा एक एस्ट्रोजन किंवा एक हॉर्मोन आहे आपल्या बॉडीमध्ये, त्याच्यामुळे ते वाढतं. आणि प्रेग्नेन्सीमुळे ज्याचा दुसरा हॉर्मोन जास्त असल्यामुळे प्रेग्नेन्सीमध्ये एक ब्रेक किंवा एक हॉल्ट होतो एंडोमेट्रियोसिसच्या सिम्पटम्सला. म्हणून काही लोकांना असं वाटतं की प्रेग्नेन्सी झाल्यावरती क्युअर होऊन जाईल, पण तसं नाही आहे. प्रेग्नेन्सी झाली तर बरी आहे, प्रेग्नेन्सी झाल्यानंतर पण त्याची ट्रीटमेंट करावी लागते, नाहीतर पुढे जाऊन त्याला अजूनही त्रास होऊ शकतो. तर प्रेग्नेन्सी इज नॉट अ क्युअर फॉर एंडोमेट्रियोसिस ॲट ऑल. बरं. मॅम हिस्टेरेक्टॉमीमुळे एंडोमेट्रियोसिस बरा होतो का हा देखील एक प्रश्न आहे. नाही, आता एंडोमेट्रियोसिस ना, हे जे लिजन्स असतात ते कुठेही निर्माण होऊ शकतात. ठीक आहे, ते युट्रसच्या वॉलमध्ये झाले तर त्याला ॲडिनोमायोसिस म्हणतात. त्याच्यामुळे खूप पेनफुल आणि खूप हेवी ब्लिडिंग होते. आणि ॲडिनोमायोसिस जर असेल तुम्हाला तर त्याच्यात गर्भपिशवी काढणं हे ट्रीटमेंट असतो त्याचा. पण जर एंडोमेट्रियोसिस तुमच्या गर्भपिशवीच्या बाहेर इतर जागी असेल, फेलोपियन ट्यूबमध्ये किंवा ओव्हरीमध्ये किंवा इंटेस्टाईन्सवर असेल किंवा युरिन ब्लॅडरवर असेल, कधी कधी एंडोमेट्रियोसिस आपल्याला लिव्हरकडे पण दिसू शकतो, लंग्समध्ये पण दिसले आपल्याला. तर जर असं असेल तर मग त्याला गर्भपिशवी काढून काही ट्रीटमेंट होणार नाही आहे. ह्याच्यासाठी टार्गेटेड सर्जरी ज्याच्यात आपण हे सगळे एंडोमेट्रियोसिसचे लिजन व्यवस्थित काढून घेतोय, दॅट इज द करेक्ट ट्रीटमेंट फॉर इट. फक्त हिस्टेक्टमी करून आपल्याला अजिबात त्याचं काही निदान. पण मॅम हे हिस्टेरेक्टॉमी म्हणजे काय हा देखील प्रश्न पडला. गर्भपिशवी काढणं.
बरं. गर्भपिशवी काढणं ते दुर्बिणीने आपण काढतो, फक्त गर्भपिशवी काढणं किंवा त्याच्याबरोबर बीजकोश काढणं, दॅट इज ओफरेक्टमी. तर हिस्टेक्टमी इज फक्त गर्भपिशवी, आणि ते फक्त जर ॲडिनोमायोसिस असेल विच इज अ पार्ट ऑफ एंडोमेट्रियोसिस तर इट कॅन गेट बेटर, अदरवाईज नो. मॅम, एंडोमेट्रोसिस प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतं का, आणि ते कशा पद्धतीने होतं? हो, डेफिनेटली. वन ऑफ द सिम्पटम्स जे मी जसं मी तुम्हाला सांगितलं, एंडोमेट्रियोसिस फर्टिलिटीला खूप इफेक्ट करतो, कारण एंडोमेट्रियोसिस युटरस गर्भपिशवी आणि बीजकोशच्या बाजूलाच होतो. जर बीजकोशमध्ये झालं, ओव्हरीमध्ये झालं की त्याच्यात सीज झाले की त्याच्यानी ते चांगले जे एग्स असतात ते डॅमेज होऊन जातात, एग क्वांटिटी लवकर कमी होते. एंडोमेट्रियोसिस जर फेलोपियन ट्यूबमध्ये झालं असेल तर ती जी ट्यूब जर खराब झालेली असेल तर त्याच्यातून बीज बाहेर पडत नाही, आतमध्ये येत नाही युटरसला, तर प्रेग्नन्सी होऊ शकत नाही. आणि जर युटरसच्या आतमध्ये मसल वॉलमध्ये असेल ॲडिनोमायोसिस तर त्याच्यामुळे अबॉर्शन्स पण होऊ शकतात. तर डेफिनेटली फर्टिलिटी इज द मोस्ट इफेक्टेड प्रॉब्लेम, आणि फर्टिलिटी एक कारण आहे ज्याच्यामुळे आपल्याला एंडोमेट्रियोसिस ॲक्च्युली कळतं. बरं. पण मॅम, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अनेकांनी आता तुम्ही जी काही माहिती दिली, त्याची लक्षणं दिलीत, कशा पद्धतीने होतो किंवा निदान कसं करायचं, हे सगळं ऐकून अनेकांना भीती वाटली असेल. तर अनेक महिलांना देखील हा प्रश्न पडला असेल की एंडोमेट्रियोसिस हा वाईट कालावधी होत असतो का, ज्यावेळेस तो होतो तो? काळ म्हणजे 25 ते 45 इयर्सच्या मध्ये होतो जनरली एंडोमेट्रियोसिस, आणि ह्याचे ॲक्च्युली लक्षणं जे असतात ते आपल्याला नीट बघून घ्यायला पाहिजे. म्हणजे जर आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला खूप पेन होत असेल पिरियड्सच्यामुळे, आणि ते पेन मोर दॅन 2 डेज असेल, 2 दिवसाच्या पुढे अजून जाते पेन, त्या पेनमुळे त्यांना काम करायला होत नसेल, किंवा त्यांना युरिन आणि स्टूल पास करायला त्रास होत असेल, जर असं कोणीही असेल तर त्यांना लवकरात लवकर ट्रीटमेंट करून घ्यावी किंवा टेस्टिंग करून घ्यावी बघण्यासाठी की एंडोमेट्रियोसिस आहे की नाही. मग त्याप्रमाणे आपण त्याचं ट्रीटमेंट करू शकतो. बरोबर, नक्कीच मॅम. मॅम, कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाचा सन्मान देखील झालेला आहे नुकताच. युरोपियन एंडोमेट्रियोसिस लीगकडून प्रमाणपत्र मिळाले, त्याविषयी तुम्ही सांगा. तर जसं तुम्ही सांगितलं आता आधी की म्हणजे एंडोमेट्रियोसिसचा निदान लवकर होत नाही आणि त्याचे ट्रीटमेंट पण व्यवस्थित नाही. जसं तुम्ही सांगितलं हिस्टेक्टमी त्याची ट्रीटमेंट आहे का, असे सगळे गैरसमज खूप आहेत. आणि त्यामुळे कसं असतं, एंडोमेट्रियोसिसच्या पेशंटला नीट व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं, त्यांची व्यवस्थित डायग्नोसिस होणं हे कधी कधी होत नाही. कारण जर त्यांना बरोबर गायडन्स भेटलेली नसेल किंवा त्यांना बरोबर ट्रीटमेंट दिलेली नसेल तर त्यांचा बराच काही त्रास त्यांना पुढे जाऊन होऊ शकतो. म्हणून ॲक्च्युली अक्रॉस द वर्ल्ड, पूर्ण विश्वात जगात कसं आहे की सगळीकडे एंडोमेट्रियोसिस सेंटर असतो, रेकग्नाइज सेंटर. हे सगळे जे आम्ही मल्टीडिसिप्लिनरी पेशंट डॉक्टर्स असतात त्या ह्या पेशंटला बघतात. म्हणजे जर एंडोमेट्रियोसिस युरिन ब्लॅडरला इफेक्ट झाला असेल तर युरोलॉजिस्टची गरज असते, किंवा इंटेस्टाईनला असेल तर कोलोरेक्टल सर्जनची गरज असते, पेन मॅनेजमेंट स्पेशलिस्ट लागतं त्यांना कधी कधी सायकॅट्रिस्ट पण लागतात, कारण हे आपल्या मेंटल हेल्थला खूप इफेक्ट करतो एंडोमेट्रियोसिस. कारण एवढं पेन असल्यामुळे त्यांना डिप्रेशन, एन्झायटी पण लवकर होते. डायटरी हॅबिट्स चेंज करावी लागतात, फिजिओथेरपी घ्यावी लागते टू रिलॅक्स द मसल्स. बराच काय मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच असतं पेशंटला. म्हणजे फक्त गायनेकॉलॉजिस्ट एंडोमेट्रियोसिस पेशंटला ट्रीट करू शकत नाही. त्यांना जर होलिस्टिक ट्रीटमेंट हवी असेल तर आपल्याला सगळ्या स्पेशालिटीजला जाऊन दाखवून, आणि ते पेशंटला, बिकॉज एंडोमेट्रियोसिस डायग्नोसिस जर 25 इयर्सला झाली असेल तर त्याचे सिम्पटम्स टिल 50 इयर्स ऑफ एज असणार आहेत. मीन्स ऑलमोस्ट 25 इयर्सला पेशंटला मॅनेज करायचं आहे. म्हणून त्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम असतात आणि त्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम बरोबर व्यवस्थित ट्रीटमेंट झाली की मग पेशंट कॅन डू व्हेरी वेल. म्हणून ते वी अक्रॉस द वर्ल्ड हे आहे सगळीकडे एंडोमेट्रियोसिस स्पेशलिस्ट सेंटर, वेअर सगळे जे डॉक्टर्स आहेत त्यांना सगळं माहिती असतं की अशा पेशंटला कसं ट्रीट करायचं, किंवा ते प्रोटोकॉल्स असतात की पेशंट आलं की त्यांची असेसमेंट कशी असावी, कशी डायग्नोसिस करायची, कुठले डायग्नोसिस करायचे, कुठली ट्रीटमेंट करायची, कुठली ट्रीटमेंट चांगली आहे, एक्सेट्रा. तर हा आपल्या आम्ही कोकिलाबेनमध्ये सिन्स 2017 आपल्याकडे क्लिनिक होती एंडोमेट्रियोसिससाठी स्पेसिफिकली. पण एंडोमेट्रियोसिस, युरोपियन एंडोमेट्रियोसिस लीग हा अशी बॉडी आहे जे युरोपमध्ये ह्याची म्हणजे ते बेसिकली रूल्स ले डाऊन करतात, गाईडलाईन्स देतात की अशा पेशंटला कसे आपण ट्रीट करावं. म्हणून त्यांनी आम्ही बोलवलेलं आमच्या हॉस्पिटलमध्ये. त्यांनी आमचे सगळे कामं बघितलेत, केस फाईल्स बघितलेत, ओपीडी बघितलं, आणि आमचे कसे पॅटर्न आहे पेशंटला बघण्यासाठी ते बघितल्यानंतर त्यांनी आम्हाला ही सर्टिफिकेशन दिलेली आहे. बेसिकली इट मीन्स की जर पेशंट एंडोमेट्रियोसिसचा आला तर त्यांना कॉम्प्रहेन्सिव्ह आणि मल्टीडिसिप्लिनरी ट्रीटमेंट भेटेल, विच इज अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल स्टँडर्ड. तुमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की हा सन्मान तुम्हाला मिळालेला आहे. मॅम, एक महत्त्वाचा प्रश्न की एंडोमेट्रियोसिस होऊ नये यासाठी महिलांनी काय केलं पाहिजे, तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? एंडोमेट्रियोसिस होऊ नये असं अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे अगदी असं
100% ट्रीटमेंट किंवा 100% सोल्युशन नाही आहे, पण डेफिनेटली जर आपण एपिजेनेटिक फॅक्टर्स म्हणजे आपले एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जर कंट्रोलमध्ये ठेवले, जसं की फिट राहणं, व्यवस्थित चांगलं जेवणं आणि आपल्या अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स अवॉइड करणं, हे सगळं जर आपण केलं तर डेफिनेटली आपले सिम्पटम्स कंट्रोलमध्ये असू शकतात किंवा पेशंटला पेन कंट्रोल, इन्फ्लमेशन कंट्रोल असू शकतो. पण मोर इम्पॉर्टंटली, कारण आपण ह्याला अगदी प्रिव्हेंट करू शकत नाही, पण मोर इम्पॉर्टंटली ह्याची लवकर जाणवी घ्यायची आणि ह्याची ट्रीटमेंट लवकर चालू करायची. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर जे सिम्पटम्स होत असेल तुम्हाला पेनचे किंवा युरिन आणि स्टूल पास करण्याची डिफिकल्टी असेल तर लवकरात लवकर त्याची डायग्नोसिस करून घ्या, त्याला दुर्लक्ष करू नका. मॅम, एंडोमेट्रिओसिसमध्ये काही मॉडर्न पद्धती आलेल्या आहेत का ट्रीटमेंटच्या? काही सर्जरीज वगैरे आलेल्या आहेत का? जसं मी तुम्हाला सांगितलं, एंडोमेट्रोसिससाठी ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे मेडिकेशन्स पण आहेत आणि सर्जरी पण आहेत. दिस डिपेंड्स ऑन आपली स्टेज कुठली आहे, म्हणजे एंडोमेट्रोसिसला किती वाढ झाली आणि किती ऑर्गन्सला त्यांनी इफेक्ट केलेला आहे त्याच्यावर आपला ट्रीटमेंट बेस्ड असतो. मेडिकेशन्स जनरली माइल्डर केसेसमध्ये असतात किंवा पण जर का स्टेज 3 स्टेज 4 झालेले असतील, ज्याच्यात एंडोमेट्रो सगळीकडे पसरलेला आहे आणि ते इंटेस्टाइन्स आणि युरिन ब्लॅडरमध्ये गेलेलं असेल, तर मग त्याच्यासाठी आपल्याला दुर्बिणीने ऑपरेशन करावं लागतं. त्याला आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणतो. लॅप्रोस्कोपिक सर्जरी एक दुर्बीण असते, बेंबीतून घातल्यानंतर छोट्या इन्सिजन्समधनं आपण इन्स्ट्रुमेंट्स घालून सगळी सर्जरी करू शकतो. आणि त्याच्या अजूनही ॲडव्हान्स्ड एक मेथड आहे, त्याला आपण रोबोट असिस्टेड सर्जरी म्हणतात, म्हणजे डा विंची रोबोटिक सर्जरी. त्याच्यात इन्स्ट्रुमेंटेशन्स हँडलाईक असतात, हात आतमध्ये जाऊन असे ऑपरेशन करतात, रिस्टेड मुवमेंट असते आणि जे इमेजिंग असते दॅट इज 3 डायमेन्शनल हाय डेफिनेशन. तर ते आतमध्ये खूप इन डिटेल बघू शकतो आणि स्पेसिफिकली सर्जरी करू शकतो. पण मिनिमल ॲक्सेस सर्जरी म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरी किंवा रोबोटिक सर्जरी इज द मेथड ऑफ सर्जरी, डुईंग सर्जरी फॉर एंडोमेट्रोसिस, नॉट ओपन सर्जरी. बरं, पण या सर्जरीज केल्यानंतर किंवा यावर उपचार केल्यानंतर पुन्हा हा आजार होण्याचा धोका वगैरे असतो? हो, 100% रेकरन्स रेट असतं, कारण आपण मी तुम्हाला सांगितलं क्युअर नाहीच आहे. आम्हाला हेही माहिती नाही की हे कशाबद्दल होतं कोणाला. तर एकदा आपण जर ट्रीटमेंट केली एंडोमेट्रोसिसची आणि आपण सर्जरी केलेली असेल तर त्याच्यानंतर फॉलोअप ठेवणं खूप गरजेचं असतं. कधी कधी सर्जरी झाल्यानंतर आपल्याला मेडिकेशन सुद्धा द्यावे लागतात 1-2 वर्षापर्यंत, जस्ट टू कंट्रोल द रिकरन्स रेट्स. पण डेफिनेटली सर्जरी केल्यानं इज नॉट द क्युअर आणि हे रेकरन्स रेट असतात. ॲव्हरेजली वी वुड से की 10% इज अ रेकरन्स रेट ॲट द एंड ऑफ 4 years असं. डॉक्टर, एंडोमेट्रिओसिस या आजारामुळे इतर कोणते आजार होण्याची देखील शक्यता असते का? कॅन्सर वगैरे? हो, एंडोमेट्रियोस असोसिएट कॅन्सर असतं. कारण ह्या एंडोमेट्रिओसिसमुळे जे इन्फ्लमेशन होतो ना, सगळीकडे सूज जी असते त्याच्यामुळे, क्रॉनिकली सूज असल्यामुळे त्याच्यात एंडोमेट्रियल कॅन्सर किंवा ओव्हेरियन कॅन्सर होण्याची शक्यता असते किंवा पेरिटोनियल ॲब्डॉमिनल कॅन्सर होण्याची शक्यता असते. म्हणूनच आपण कधीही एंडोमेट्रिओसिसची जर आपल्याला डायग्नोसिस झालेली असेल तर फॉलोअप ठेवणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे छोटा सिस्ट आहे, आपण त्याला फक्त फॉलोअप ठेवतोय, पण फॉलोअप नेहमी करत राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. सोनोग्राफी, ब्लड टेस्ट करत राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर एंडोमेट्रिओसिस क्रॉनिकली असेल तर ते ओव्हेरियन कॅन्सरचा रिस्क असतो वाढवलेला, त्याला आपण सोनोग्राफी करून आपण त्याला फॉलोअप करून ठेवू शकतो. ओके, नक्कीच. डॉक्टर, एंडोमेट्रिओसिस सेंटरमध्ये कशा पद्धतीच्या सुविधा तुम्ही देता? एंडोमेट्रोसिस हा एक मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी डिझीज आहे, म्हणजे फुल बॉडीला इफेक्ट करण्यासारखा डिझीज आहे. तर ह्याच्यात खूप वेळा पेशंट्सला ऑटोइम्युन डिसऑर्डर्स पण असू शकतात, म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा थायरॉइडायटिस किंवा SLE हे आणि फायब्रोमायल्जिया, हे सगळे ओव्हरलॅप होतात कधी कधी त्यांचे सिम्पटम्स पण. तर एंडोमेट्रियोसिस सेंटर बेसिकली मल्टी स्पेशालिटी असतं. जर का पेशंटला सर्जरी झालेली असेल पण तरीही त्यांना पेन होते, कधी कधी हा पेन जो असतो दॅट इज बिकॉज ऑफ पेल्विक फ्लोर मसलमध्ये स्पाझम असल्यामुळे, तर त्यांना फिजिओथेरपीची ट्रीटमेंट करावी लागते. आणि ही फिजिओथेरपी पण डायरेक्टेड असते टुवर्ड्स पेल्विक रिलॅक्सेशन. किंवा त्यांना कधीतरी डायटरी ॲडवाईसची गरज असते, तर डायटिशियन असतात जे त्यांना सांगतील की व्हॉट इज कॉल्ड इज लो फूड मॅप डाएट, म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी डाएट, ज्याच्याने आतमधल्या शरीरात ती सूज कमी होते, तसे डाएट त्यांना घ्यावी लागते. क्रॉनिक पेल्विक पेन असा एक आजार आहे ज्या पेशंट्सला एंडोमेट्रिओसिसचा पेन निग्लेक्ट झालेला असेल किंवा इग्नोर झालेला असेल, त्यांना खूप वेळा नर्व्स एवढे सेन्सिटाईज होऊन जातात की त्यांना पेन सतत चालू असतो, म्हणजे पिरियड असो किंवा नाही असो,
तरीही त्यांना सतत पेन चालू असतो. अशा कंडिशनला क्रॉनिक पेल्विक पेन म्हणतात आणि ह्याला ट्रीटमेंट पेन मॅनेजमेंट स्पेशलिस्ट करतात. ते आपल्या सेंटरमध्ये असतात, ज्यांच्याकडे स्पायनल ब्लॉक्स, रूट ब्लॉक्स किंवा मेडिकेशन असतात, ज्याच्यामुळे आपण ते न्यूरोपॅथिक पेन कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. कधी कधी एंडोमेट्रियोसिस जर इंटेस्टाईन मध्ये असेल तर ते इंटेस्टाईन्स पण आपल्याला त्या भाग कट करून त्याला नवीन जोडवावं लागतं, किंवा युरिन ब्लॅडरला पण, किंवा युरिनची जी पाईप असते त्यालाही कधी कधी जर डॅमेज खूप झालेली असेल तर त्याला कट करून जॉईन करावं लागतं. तर न्यूरोलॉजिस्ट आणि कोलोरेक्टल सर्जन पण ह्याच्यात असतात. आणि जसं तुम्ही सांगितलं ह्याचं निदान कसं करायचं, तर एंडोमेट्रियोसिसला डायग्नोसिस करण्यासाठी एक स्पेसिफिक MRI आणि स्पेसिफिक सोनोग्राफी लागते. म्हणजे सगळ्यांना जे नॉर्मल आपण ॲब्डॉमिनल सोनोग्राफी म्हणतात, वरून सोनोग्राफी जी असते ती सोनोग्राफी कधी कधी एंडोमेट्रियोसिस मिस करून जाते, म्हणून ते एंडोमेट्रियोसिसची सोनोग्राफी पण एक वेगळ्या पद्धतीने होते. आणि MRI सुद्धा जे आपण करतो ते पण थोडं वेगळ्या पद्धतीने असते. तर ते सेंटरमध्ये आमच्याकडे रेडिओलॉजी पण तसे आहे जे हे प्रॉपर प्रोटोकॉल्स घेऊन करतात हे पर्टिक्युलर प्रोसिजर. तसंही आपल्याकडे डायटिशियन असतात आणि पेन मॅनेजमेंट, कोलोरेक्टल हे सगळे मल्टी स्पेशालिटी ट्रीटमेंट पेशंटला देतात. नक्कीच. आज तुम्ही हितगुज मध्ये आलात आणि खूप महत्त्वाचा असा विषय होता एंडोमेट्रिओसिस. त्याविषयी अनेक महिलांना माहिती नव्हती, पण तुमच्या माध्यमातून आणि हितगुजच्या माध्यमातून अनेक महिलांपर्यंत याची जनजागृती आपण केलेली आहे. तुम्ही झी24 तासच्या हितगुज या कार्यक्रमामध्ये आलात आणि प्रेक्षकांना योग्य माहिती दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. हितगुजमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी24 तास.